जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन धडा घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. सरळ व्याज, त्यालाच आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो. आता हे इंटरेस्टचा शब्द ऐकल्यानंतर तुझ्या डोक्यात काहीतरी आलं असेल, कोणाच तर तोड नाही ऐकलं असेल. अब मुझे तुझ में इंटरेस्ट नहीं रहा. दादा, तो इंटरेस्ट वेगळा असतोय आणि हा इंटरेस्ट वेगळा आहे. तर आता ह्या इंटरेस्ट बद्दल आपल्याला बोलायचं आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय दादा? सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट. नावातच आहे सिंपल. सिंपल नेमका काय खेळ आहे ते बघू आपण दादा. बघ, आता सगळ्यात महत्वाचं, आपण जे काही आता सरळ व्याज नावाचा जो काही टॉपिक बघणार आहे, शो धडा इतका महत्वाचा आहे दाद्या. अशी एकही एक्झाम साजरी होत नाही ह्याच्यावरचा प्रश्न येत नाही. तर दाद्या, त्यासाठी तुला एक छोटस काम करायचं आहे. काय काम आहे? तुला टक्क्यात तू एक्सपर्ट पाहिजे. जर तुला टक्के असे डोळ्यानं जर काढता येत असतील दाद्या, तर हे जो काही आपण आज टॉपिक चालू करतोय सरळ व्याज, तिथं तुला कुठंच काही प्रॉब्लेम येणार नाही. मग त्यासाठी काय करणार तू? टक्के जमले पाहिजेत. आणि जर तुला टक्के काढता येत नसतील, आता काय लोक टक्के काढतात म्हणजे कसं, तुला जर मी म्हणलं बाबा काय 200चे 20%, मला माहित आहे तू काय करतो. 200 म्हणलं की गुणिले 20% म्हणल्यावर छेदात 100, जेवढं कटतं तेवढं काढतो असं छानपैकी, आणि 20 दुनी 40. तेच जर तुला डायरेक्ट म्हणलं असतं 200चे 20% डायरेक्ट दादा 40, भारी वाटलं असतं का नाही? हे तर असं दिलं मी समजा 300चे 40% भावा, मग तुला डायरेक्ट मी म्हणलं हे उत्तर 120 येते, कसं भारी वाटेल का नाही? मग अशा पद्धतीने जर तुला टक्के यायला पाहिजे असेल दाद्या, तर त्यासाठी एक काम करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेले शेकडेवारी भाग 1 म्हणून दादा, तो व्हिडिओ एकदा छानपैकी बघून घे. टक्के दादा फक्त डोळ्यानं काढता येतात. आणि एकदा का टक्के डोळ्यानं काढता आले रे आले, मग भावा सरळ व्याज आणि ह्याच्यानंतरचा जो चक्रवाढ व्याज आहे, बिगर सूत्रानं कसा उडतो ते तुला दावणार. येते लक्षात? चक्रवाढ व्याजामध्ये तर सूत्र बघायचंच नाही, इकडं पण सूत्राची गरज नाही. मी तुला दाखवताना दोन्ही पद्धतीने दावतो, पण बिगर सूत्राचं सरळ व्याज कसा असतो ते आज तुला शिकायचंय भावा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं, हे सरळ व्याज काय चेक करायचं तेवढा बघून घेऊ आपण. सरळ व्याज नावातच आहे दादा, सरळ व्याज नावातच आहे ना, सरळ व्याज. तर बघ दादा, हे जे काही सरळ आहे आणि ज्याच्या पुढे व्याज शब्द लावलाय, आता नेमकं काय चेक करायचं ते बघूया. आता बघ दाद्या, एक तुला छानपैकी उदाहरण देतो. कसं? बघ, आता ह्यातले बरेच लोक बॅचलर म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी किंवा ठीक आहे अशा शहराच्या ठिकाणी अभ्यासासाठी किंवा शिक्षणासाठी कोण स्पर्धा परीक्षा तयारी करते, कोण पुढच्या काही ना काहीतरी एक्झामची तयारी चालू आहे. येते लक्षात? मग ते काय करते, इथं बाहेर रूमला काही ना काहीतरी कोणाची तरी एखादी रूम भाड्याने घेते, तिथं राहते. बरोबर आहे का? मग आता समजा मला एक सांग, तू एक रूम भाड्याने घेतली असं समज, 1 RK, ठीक आहे, 1 RK रूम भाड्याने घेतली आणि तुला काय केलं बाबा, 1 RK ला भाडं सांगितलं. ही जी रूम आहे ह्याला एका महिन्याचं भाडं सांगितलं 5,000 रुपये. काय सांगितलं? 5,000 रुपये. आता मला एक सांग, हे 5,000 रुपये भाडं जे आहे एक महिना, पण का देतो रे तू भाडं? का देतो? त्याचं कारण असं बाबा, ह्या रूमचा मालक कोणतर भलताच आहे. मग त्या रूम मालकाची जी काय रूम आहे ती तू वापरायसाठी घेतली. मग एक महिना जर रूम वापरली तर त्या रूमच्या मोबदल्यात तुला काहीतरी द्यावं लागते. तो जो काय पैसा देतो महिन्याला, त्यालाच शब्द आहे भाडं, भाडे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण रेंट म्हणतो, रेंट. बरोबर आहे का? हा. आता मला एक सांग, प्रत्येक महिन्याला रेंट सारखा असतो का वेगवेगळा असतो? कसू दे, पहिल्या महिन्याला 5,000, दुसऱ्या महिन्याला 5,500, तिसऱ्या महिन्याला भावा 6,000, चौथ्या महिन्याला एकदम 10,000 केला. भावा, तू तसल्या रूम मध्ये राहशील का? तू म्हणणार तिकडं फुटपाथवर झोपतो, पण त्याच्या नादी नको लागायला. बरोबर आहे का? म्हणजे भावा, प्रत्येक महिन्याला रूमचा रेंट सारखा असतो, जोवर मालकाचं टकोर फिरत नाही. तू 1-2 वर्ष राहिला आणि मालक म्हणला की आता भाडं वाढवावं लागतंय, मग ते पण प्रत्येक महिन्याला नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये भाडं. मग पहिला महिना राहिला 5,000 रुपये भाडं, दुसरा महिना राहिला 5,000 रुपये भाडं, परत तिसऱ्या महिन्याला 5,000 रुपये भाडं. म्हणजे जोवर मालक त्या रूमचा रेंट वाढवणार नाही, तुम्ही जे काही अग्रीमेंट केलं त्यानंतर, तोवर प्रत्येक महिन्याला रेंट कसा आहे दाद्या, म्हणजेच भाडं कसं आहे, सारखं आहे. कसं आहे? सारखे. प्रत्येक महिन्याला भाडं सारखं आहे. मग प्रत्येक महिन्याचं भाडं सारखं आहे, येते लक्षात? त्यात कधीच बदल होत नाही. मग आता हे रूमच्या बदल्यात झालं. तसंच जर समजा तू एखाद्याकडनं काय केलं, कुणाकडनं तरी एखादी कार गाडी, आता तुला ठरलं बाबा की कुठेतरी फिरायला जायचंय आणि तू कोणाकडनं तरी काय केली, कार गाडी
घेतली. आता तुझी स्वतःची तर आहे नाही, मग तू काय केलं, कोणाकडे तर घेतली. मग ती घेतल्यानंतर काय विषय झाला, त्या ह्यानं त्या गाडीच्या मालकानं काय सांगितलं, बाबा तुला 1 किलोमीटरला आता समजा 12 रुपये रेट सांगितला. ठीक आहे, म्हणजे 1 किलोमीटर जर गाडी चालली तर 12 रुपये. मग पहिल्या किलोमीटरचं 12 रुपये, दुसऱ्या किलोमीटरचं पण कसं 12 रुपये, तिसऱ्या किलोमीटरचं, म्हणजे तू जेवढे किलोमीटर फिरणार त्याला 12 गुणणार. म्हणजे प्रत्येक किलोमीटरचा रेंट कसा आहे, सारखा आहे. म्हणजे भाडं कसं आहे, सारखं आहे. म्हणजे दाद्या हिथं झाली कार गाडी, हिथं झालं रूम, मग ह्या झाल्या वस्तू दादा. मग वस्तूचं जे काय तू वापर केला आणि तिच्या बदल्यात जो काय पैसा देतो तिला शब्द आहे भाडं. काय भाडं. पण आता थोडं आपण पैशाबद्दल बोलूया. आता तू काय केलं दाद्या, तुझा एक दोस्त आहे आणि त्या दोस्ताकडनं काय केलं भावा, 1 लाख रुपये उसनं घेतलं. आता ती जर 1 लाख रुपये तू 2 दिवसासाठी, 1 महिना दिवस किंवा 1 महिना किंवा 4-8 दिवसासाठी घेतलं, तर दाद्या तुला काय दोस्ताला परत हाय असं 1 लाखला 1 लाख द्यायचं असते, कारण एकदम जिगरी दोस्त आहे. बरोबर आहे का? पण दाद्या हे जर रक्कम तुला समजा 1 वर्षासाठी पाहिजे असेल, तुला काय वाटतंय, तुझा दोस्त 1 वर्षासाठी 1 लाख रुपये देईन का? आणि जर असा तुझा दोस्त असेल तर दादा तू लय नशीबवान आहे. 1 वर्षासाठी तुला 1 लाख रुपये असंच वापराय दिलं. अजिबात नाही दादा, जिथं पैसा आला तिथं तुला माहिती आहे विषय खोल असतो. मग तसंच झालं, 1 लाख रुपये दिलं 1 वर्षासाठी. मग दाद्या तुम्ही ऐकून असाल सावकार की है ना, 3% पैसे, 4%, 5%. ठीक आहे, मग इकडचे आता पुढे आपण चक्रवाढ व्याजाच्या विषयी बोलणार आहे, त्याला आता इथं घुसवाय नको. पण आपण असं समजूया, मित्र ना काही एवढा मित्र बोलला, बाबा आपण काही जहागीरदार आहे नाही, तुझ्यासारखीच माझी परिस्थिती आहे. बरोबर आहे का? आणि आपला दोस्त तर ते आपल्यासारख्याच परिस्थिती असतो का? आपला दोस्त अंबानीचा पोरगा असतो. तुझा असेल तर बघ बाबा, आपला तर नाही. येते लक्षात? म्हणजे दुसरी सुद्धा आपल्या लेवलच्या लोकांबरोबरच असते दादा. ठीक आहे, त्यामुळे त्याची पण परिस्थिती जरा कमी आपल्यासारखीच असते. म्हणजे झाला काय विषय, 1 लाख रुपये तो देऊ शकत नाही. मग तो काय केला, एक बँक गाठली आणि बँकवाल्याला काहीतरी खबरडबं केलं मधल्या साईडला आणि मधल्यामध्ये, आणि मग तू म्हणला की असं असं मला 1 लाख, आणि त्या बँकवाल्याने द्यायचं ठरलं. तुला मॅनेजर म्हणला की बाबा ठीक आहे बाबा देतो तुला. मग आता काय झालं, 1 लाख रुपये आता 1 वर्षासाठी नाही. आता बँक म्हणल्यावर तू काय सुट्टी देतो का? तू काय केलं, 3 वर्षासाठी पैसे घेतलं. मग आता मला सांग, 3 वर्षासाठी तू जर 1 लाख रुपये बँकवाल्याकडनं घेतलं, मग बँकवाला काय तुला असंच फुकाट पैसा देईल का? जा बाबा घेऊन जा आणि 3 वर्षांत माझं माझं हाय असं आणून दे, असं म्हणाल का? अजिबात नाही. मग आता बँकवाला काय करणार, ह्या 1 लाख रुपयाच्या बदल्यात तुझ्याकडनं काहीतरी जास्तीची रक्कम घेणार. जसं इथं रूम वापरली तर रूमचं जे काय भाडं आहे, त्या रूमचं जे काय पैसे जी वापर केला त्याला आपण भाडं म्हणतो. तसंच दाद्या हे जे काय पैसा आहे 1 लाख रुपये, मग हे 1 लाख रुपये तू 3 वर्षासाठी, मग बँकवाल्यानं डायरेक्ट सांगून दिलं मॅनेजरना की भावा तुला 10% पैसे द्यायचे ते. आता खाजगी सावकार की महिन्याला घेते, पण हे वर्षाचे 10% येते. म्हणजे 1 वर्षभर जर तू वापरला तर 1 लाखाचे 10%, त्यासाठीच बोललो टक्के डोळ्यानं काढता आले पाहिजेत. किती झाले दाद्या, 10,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे पहिल्या वर्षभर वापरलं तर 1 लाखाचं जे काय भाडं येईल ते 10,000 रुपये. परत 3 वर्षासाठी पाहिजे, मग दुसऱ्या वर्षाला सुद्धा दादा 10,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षाला सुद्धा 10,000 रुपये. असं 3 वर्षाचं 1 लाख रुपयेचं भाडं किती झालं दाद्या, 30,000 रुपये झालं. म्हणजे 3 वर्षानंतर तू बँकवाल्याकडनं जी 1 लाख रुपये घेतलं ते तर द्यायचंच आहे ती, पण त्याच्यावर ह्या 1 लाखाचं 3 वर्षाचं भाडं 30,000 रुपये द्यावं लागेल. तर दाद्या हे जे पैशाचं भाडं असतं, हे जे पैशाचं भाडं असतं, त्या पैशाच्या भाड्याला काय म्हणतात, व्याज म्हणतात, व्याज. असं नाही म्हणायचं इकडं मी 2 महिने रूम वापरली मग त्या रूमचं व्याज द्या, नो, ते रूमचं भाडं झालं. ठीक आहे, पण पैशाच्या बदल्यात जी काही तू एक्स्ट्रा रक्कम देतो, जास्तीची रक्कम देतो, त्या जास्तीच्या रकमेला त्याला आपण इकडं भाडं म्हणतो. पण पैशाच्या बाबतीत त्यालाच काय शब्द आला दाद्या, व्याज. आणि सरळ का म्हणायचं दाद्या, सरळ का म्हणायचं, कारण प्रत्येक वर्षाचं सारखं. इथं कसं सारखं होतं दाद्या, प्रत्येक महिन्याला भाडं सारखं होतं, तसंच दाद्या इथं जर प्रत्येक वर्षाचं व्याज सारखं असेल म्हणून त्याला सरळ व्याज म्हणायचं. क्लिअर झालं? सरळ व्याज म्हणजे काय, व्याज म्हणजे पहिली गोष्ट पैशाच्या बदल्यात जी जास्तीची रक्कम देतो म्हणजेच पैशाचं भाडं, पैशाच्या भाड्याला म्हणायचं व्याज. आणि दुसरा विषय, जी तू
पैशाच्या बदल्यात रक्कम दिलेली आहे ती प्रत्येक वर्षी सारखी होती दाद्या, म्हणून प्रत्येक वर्षाचं व्याज सारखं आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं दाद्या, सरळ व्याज झाला विषय. सरळ व्याज म्हणजे काय मला वाटतंय फायनल झालं. ठीक आहे. मग आता दादा, आता ह्याच्यावरची गणित कशी येतात? ठीक आहे, आपण एक गणित घेऊ, परत तर आहे पुढे प्रश्न परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात, पण आधी एक उदाहरण घेऊ, माहिती तुझ्या डोक्यात फिट होऊन जाईल. असं काहीतरी देईल, समजा त्यानं म्हणला राजूने आजूकडनं 10,000 रुपये घेतले. मग सुरुवातीला 10,000 रुपये घेतले म्हणते. ठीक आहे. आणि त्यानंतर आजूनं राजूला सांगितलं, बावड्या तुला 10% पैसे देतोय मी, म्हणजे तुला 10%ची जे काही सांगितलं 10% पैसे भेटणार आहे ती, तर तुला 10% मला वापस परत करायचं आहे ती. आणि त्यानंतर म्हणला की मला 3 वर्ष वापरायला दिल्यात, म्हणजे समजा मी राजू आहे आणि आजूनं मला वापरायला दिल्यात 3 वर्षासाठी. ठीक आहे. तर 3 वर्षानंतर मी आजूला किती रक्कम परत करणार, येते लक्षात? मग आता हे सोडवायसाठी तुम्ही काय करता, एक सूत्र बित्र लावता, त्या सूत्राबद्दल पण बोलणार आहे, पण मी बिगर सूत्राचं सरळ व्याज शिकवणार आहे, त्यासाठी तू आता लक्ष दे. आता काय करायचं, आता जस्ट जे काय बोललो तोच विषय मी तिकडे वेगळ्या पद्धतीने मांडतो. आता बघ दाद्या, हे 10,000 रुपये घेतल्यात, मग एक लांबडी लचक लाईन मारायची आणि त्याच्यावर 10,000 रुपये लिहायचं. म्हणजे सुरुवातीला जी काही रक्कम एखाद्याकडनं घेतली किंवा एखाद्याला दिली, आता आजूनं मला दिलेले आणि राजूनं घेतलेले, म्हणजे मी राजू आहे, मग मी एक जणाकडनं घेतले आणि एक जणानं मला दिलेले. मग सुरुवातीला घेतलेली रक्कम किंवा दिलेली रक्कम जी काय आहे ते ह्या लांबड्या लचक लाईनीच्या वर लिहायचं. तिथनं पुढं ते बोलला की 10% तुला काय लागेल, व्याज लागणार आहे. 10% व्याजाचा काय असणार आहे, दर असणार आहे, म्हणजे 10% मी त्याला पैसे देणार आहे. आणि 3 वर्षाचा विषय चालू आहे दाद्या. मग आत्ताच सांगितलं, जसं रूमचं भाडं प्रत्येक महिन्याला सारखं असतं, तसं ह्या सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षाचा व्याजाचा दर आणि व्याज सुद्धा सारखंच असतं. मग आता ही जी काही टक्के बोलले, ह्यो आहे व्याजाचा दर. आता आपण प्रत्येकाला एक एक शब्द लिहून टाकू. काय विषय बघ, सुरुवातीला जी घेतलेली रक्कम असते, मग एखाद्याकडनं घेतलेली असू दे किंवा एखाद्याला दिलेली रक्कम असू दे, तिलाच म्हणायचं असतं मुद्दल. सुरुवातीची रक्कम, मूळ रक्कम, तिला म्हणायचं असतं मुद्दल. ही जी काही मुद्दल आहे, ज्या व्याजाच्या दराने काहीतरी टक्के बोलणार ना, 10%, 5%. मग आता शेकडेवारीमध्ये बोललोय, 10%चा अर्थ दाद्या 100 रुपयेला 10 रुपये, आणि हे एका वर्षाला असते. ठीक आहे, काय असते, एका वर्षाला. मग झालं, हा जो काही दर आहे तो कसला आहे, व्याजाचा दर आहे. पुढं ह्या 10,000 वर 10%नं 3 वर्षाचं व्याज काढायचंय दाद्या. कितीचं, 3 वर्षाचं. मग मी काय करणार, 10,000 चे 10% म्हणजे हे पहिलं वर्ष आहे बरं का दादा. पहिल्या वर्षाला 10,000 चे 10% किती झाले दाद्या, 1,000 रुपये. मग तुला सांगितले प्रत्येक वर्षाचं व्याज सारखं असतं. मग दुसऱ्या वर्षाला पण काय झालं, 10% म्हणजे किती झालं, 1,000 रुपये. आणि तिसऱ्या वर्षाला पण 10% म्हणजे किती झालं दाद्या, 1,000 रुपये. मग तिन्ही वर्षाचं मिळून एकत्रित किती झालं दाद्या, 3,000 रुपये झाले. किती, 3,000 रुपये. मग झाला विषय. मग आता हे जे काय ना, ह्या प्रत्येकाला परत नाव आहे. सुरुवातीला घेतलेली रक्कम मुद्दल, परत ज्या दराने घेतली त्याला म्हणायचं व्याजाचा दर. मग ह्या मुद्दलवर व्याजाच्या दरानं हे आलेलं पहिल्या वर्षाचं व्याज आहे, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे, आणि हे तिसऱ्या वर्षाचं व्याज आहे दाद्या. तर हे सगळं मिळून जे काय आहे 3 वर्षाचं व्याज आहे, आणि प्रत्येक वर्षाला सारखं आहे, म्हणून ह्याला म्हणायचं आल्यालं सरळ व्याज आहे. परत 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे किती वेळेसाठी घेतली, म्हणजेच त्याला मुदत म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं दाद्या, हे जे काय ना, एक रेष म्हणजे 1 वर्ष, दुसरी लाईन म्हणजे 2 वर्ष, तिसरी लाईन म्हणजे 3 वर्ष. तर ही जी काय दाद्या, त्याला म्हणायचं मुदत. आणि दाद्या एकूण परत किती करणार, राजू आजूला एकूण किती परत करणार, तिला म्हणायचं असतं रास. मग ही रास कशी तयार होते, घेतलेली रक्कम आणि त्याच्यामध्ये तुझला जे काही व्याज लागले नुसतं व्याज लिहितो,
सरळ व्याज किती लागलं ते. मग मुद्दल आहे दाद्या 10,000 रुपये आणि तुझं सरळ व्याज आहे किती 3,000 रुपये. तर एकूण तू किती परत करणार दाद्या 13,000 रुपये. येते लक्षात 13,000 रुपये. मग आता ही रास म्हणजे काय झाली घेतलेली मुद्दल आणि त्याच्यात लागलेलं सरळ व्याज. येते लक्षात. हेच पॅटर्न आहे. परत एकदा सांगतो काय केलाय चक्कर. भावा एक लांबडी लचक लाईन मारायची, त्या लाईनीच्या वर लिहायची मुद्दल. बिगर सूत्राचं कसं काढायचं ह्याला मी फक्त आणि फक्त मोजून 4 ते 5 सेकंदात उत्तर काढणार आहे. पण त्याच्यासाठी आधी सिस्टम समजून घे. एकदा काही सिस्टम समजली की उत्तर डोळ्याने येणार आहे. तुला दावतो कसं डोळ्याने येतं. मुद्दल त्यानंतर जो काही दर आहे तो दर घेऊन टाकायचा आणि हा जो काही व्याजाचा दर आहे व्याजाचा दर तो कसा असणार आहे दाद्या वार्षिक असणार आहे. त्यालाच म्हणलं जातं दशादशे. काय म्हणलं जातं दशादशे. मग दशादशेचा अर्थ काय द म्हणजे दर साल दर शेकडा. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षाला, दर शेकडा म्हणजे प्रत्येक 100ला. प्रत्येक वर्षी प्रत्येक 100ला किती रुपये त्यालाच म्हणायचं दशादशे. म्हणजे 10% म्हणजे एका वर्षाला म्हणजे दर वर्षाला 100 रुपयेला 10 रुपये. प्रत्येक 100 रुपयेला 10 रुपये. प्रत्येक 100 रुपयेला 10 रुपये त्यालाच म्हणायचं दादा 10%. ठीक आहे. दुसरी गोष्ट वरनं खाली दर घेऊन आल्यानंतर ही एक रेष म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज आहे, दुसरी रेष म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे, तिसरी रेष म्हणजे तिसऱ्या वर्षाचं व्याज आहे आणि हे तिघं मिळून एकत्र आपलं असणार आहे एकूण सरळ व्याज. आणि दाद्या ह्या लाईनी मोजायच्या जेवढ्या पण लाईनी येत्या तेवढी तुझी असणार आहे मुदत. आणि ह्या मुदतीलाच दाद्या परत काय झालं रास कशी होती घेतलेली रक्कम आणि सरळ व्याज. मग तू परत ह्या मुदतीमध्ये किती परत करणार. रास म्हणजे घेतलेली सुरुवातीची रक्कम आणि त्या रकमेमध्ये किती सरळ व्याज लागणार ते. येते लक्षात. मग हे झालं तुझं काय दाद्या रास. आता हे जे आपण एक छोटी छोटी एक्झाम्पल घेऊया आणि मग ह्याला कसं मिटवायचं 2 ते 5 सेकंदाच्या आत ते बघू आपण. ठीक आहे. तर लक्ष द्या आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. छोटे छोटे एक्झाम्पल घेतोय 2 ते 3 घेतोय एक्झाम्पल आणि डायरेक्ट गणित चालू करतोय. काय विषय नाही तिकडे पण तेच येणार आहे. बघ भावा असं दिलं मी कसं. आता मगाचा विषय मुद्दल म्हणजे सुरुवातीला घेतलेली रक्कम समजा 20,000 रुपये दाद्या. दर आहे 10% आणि तो दशादशे बाय डिफॉल्ट म्हणजे काहीच नाही दिलं म्हणजे वार्षिक एवढं ध्यानात ठेवायचं. येते. हा पुढं दादा पुढं लक्ष द्या. आता मुदत 4 वर्षे दाद्या आणि तुला विचारले सरळ व्याज किती. मी तुला पाहिजे तर सूत्र लावून पण दाखवतो. ठीक आहे. आता याला पहिल्यांदा सूत्रानं परत बिगर सूत्रानं सांगतो. ठीक आहे. सूत्र शक्यतो टाळायचं. जर गरज पडली तर ते पुढे जाऊन बोलन लईच भयानक परिस्थिती आली तरच, अदरवाईज शक्यतो अवॉइड करायचं. बघ दादा आता हे तुम्हाला पुस्तकातनी सूत्र बघायला भेटत. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि दर वार्षिक आणि टक्क्यात असतो म्हणून ह्या दरासाठी छेदामध्ये 100 येत असतं. हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. ठीक आहे. मग काय होतं ह्यालाच काही जण असं पण लिहितात मदक. मोदक नाही बरं का दाद्या, नाहीतर इथंच लगेच चालू व्हायला बसलाय तू. मोदक नाही म्हणलं मदक. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दाद्या दर आणि इथं क म्हणजे ही जी मुदत आहे त्यालाच आणखीन एक शब्द असतो कालावधी म्हणजेच मुदत. किती वर्षाचा किती काळ आहे. मग मदक भागिले 100 असं पण लिहितात. काही पुस्तकात असं पण लिहितात PNR भागिले 100. मग आता ही PNR म्हणजे अंग्रेजांसाठी. पी म्हणजे प्रिन्सिपल, त्या मुद्दलालाच इंग्लिश मध्ये काय म्हणलं जातं दाद्या प्रिन्सिपल. एन म्हणजे नंबर ऑफ इयर टाइम आणि आर म्हणजे रेट कोणाचा व्याजाचा आणि छेदामध्ये 100 असं. ठीक आहे. तुला जे आवडेल ते कर. पहिल्यांदा आणि शेवटचं परत मी काय सूत्र लावत नाही. मग ठीक आहे दाद्या. मग आता काय करणार तू ह्याला इज्जत मध्ये सोडवणार. कसं सोडवणार बघ. आता मला सरळ व्याज काढायचंय. मुद्दल दिले दाद्या किती 20,000 रुपये. परत दर मुदत दिले दाद्या 4 वर्ष. दर किती दाद्या 10% आणि छेदातला 100 हाय असा.
मग तू काय करणार, जेवढं कटतं तेवढं काटायला जाणार, खापा खापा कापणार. मग काय होईल, इथं 2 गोळ, ह्या 2 गोळ्याला 2 गोळ कटलं. मग आता एक काम कर, बेचोक 8 आणि 1 2 आणि 3 शून्य लावून टाकलं दाद्या, आणि हे तुझं काय आलं दाद्या, सरळ व्याज आलं. जर म्हणला बाबा 3 वर्षानंतर किती परत करल आणि रास विचारली दाद्या, रास. मग आता सांगितलं रास म्हणजे काय, जी काय सुरुवातीला घेतलेली रक्कम आहे आणि म्हणजेच मुद्दल आणि सरळ व्याज. ठीक आहे, ते विचारलं असतं तर तू काय केलं असतं बाबा, रास मुद्दल घेतलं होतं दाद्या किती, 20,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये व्याज लागलं किती, 8,000 रुपये. मग 20 आणि 8 किती झालं दाद्या, 28,000 रुपये. अख्खं गाव असं करते दाद्या, बरोबर आहे का, अख्खं गाव असं करते. आणि तू पण त्या गावातला एक प्राणी आहे, तू पण असंच करतो. मी म्हणत नाही चुकीचं, एक नंबर आहे दादा, ह्याला काही वाईट तोड नाही, म्हणजे हे ओकेच आहे. पण माझं काय म्हणणं आहे, एवढं का करावं. ठीक आहे, बघ आता ह्याला आता शॉर्ट मध्ये कसं करतो, नुसतं लक्ष दे. हा एक विषय झाला, आणि हा विषय तुझ्यापाशी ठेव. परत आता ह्याला मी लावणार नाही, ह्याला एका खोपच्यात टाकून दिलाय, खोपच्यात बस रे बाबा, अजिबात बाहेर यायचं नाही आता. ठीक आहे, मग ह्याला दुसरा विषय कसा करता येईल, लक्ष दे. आत्ता सांगितलं लांबडी लचक लाईन मारायची, हे सूत्र बित्र खड्ड्यात गेलं, अजिबात घेणं नाही आपल्याला. ठीक आहे, काय सांगितलं, एक लाईन मारायची रेष, आणि त्याच्यावर जी काय मुद्दल आहे ती लिहून टाकायची. दर किती आहे दादा, 10%. मग तुला मी टक्के डोळ्यानं कसं काढायचं शिकवलं, परत सांगितलं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले. जर तो व्हिडिओ बघितला असेल तर एकदा बघून घे दाद्या. ठीक आहे भावा, मला माहित नाही तू ह्याचा वापर करशील न करशील, पण टक्के काढताना तुला लय मजा येणार एवढा शब्द देतो. ठीक आहे, तेवढा व्हिडिओ छानपैकी बघून घे. मग दादा हे जे 10% किती झाले, 2,000 रुपये. मग 4 वर्ष ही पहिली वर्ष, दुसऱ्या वर्षासाठी परत हे जे 10% रे, पहिला हात म्हणजे 10% असतं. मग 20,000चे 10% किती झाले, 2,000. तिसऱ्या वर्षी परत हाय असं, कारण प्रत्येक वर्षाला व्याज सारखं आहे. चौथ्या वर्षाला परत 10%. मग दादा हे सगळं मिळून किती झालं, 2 2 2 2 2 2,000च्या 4 नोटा आहेत, किती झालं असतं, 8,000 झालं असतं का नाही. मग हे झालं तुझं सरळ व्याज. आणि त्यानं विचारलं पण काय होतं बावड्या, सरळ व्याजच विचारलं होतं. मग उत्तर काय आलं तुझं, 8,000. जर रास विचारली असती, घेतलं होतं 20,000 रुपये, आणि त्याच्यात तुझं व्याज लागलं किती, 8,000. हे डायरेक्ट जोडायचं, गोळ मोजूच बच्चे, किती झालं दाद्या, असं 28,000. येते लक्षात. काय जर म्हणले सर ह्यात काय माझ्या, दम काढ जरा. आता पुढचं एक गणित देतो, आणि मग तुला कळल की ह्याच्यात किती मजा येते. बघ आणखी लक्ष दे. प्रश्न असा दिला बावड्या, कसा, मुद्दल दिली 50,000 रुपये. ठीक आहे, आणि दर दिला दाद्या 6%. ठीक आहे, आणि एक काम करू बरं, ठीक आहे 6% तर 6%. मुदत दिली 15 वर्ष, खाऊन दे. आणि दाद्या तुला विचारलं सरळ व्याज. आता तुला माहित आहे तू सूत्र लावणार, मदक मोदक किंवा मुद्दल गुणले मुदत गुणले दर भागिले 100 ते लावणार. आपण तर ते तसलं बघणार सुद्धा नाही. मग आता करायचं काय, लक्ष दे. बिगर सूत्राचा कार्यक्रम कसा करायचा त्याच्यावर लक्ष दे. काय करतो मी, परत एक लांबडी लचक लाईन मारतो, 50,000 रुपये. दर आहे 6%, मुदत 15 वर्ष. काही जण म्हणले तू तर मगाशी बोललोय की मी, कधी नाही म्हणलंय. बघ 6%. मग 6% काढताना आधी 1% काढायचे, पहिला हात 10%, दुसरा हात 1%. 1%ची किंमत 500. मग 500 500च्या 6 नोटा दाद्या, किती झालं, 3,000 रुपये झालं का. मग पहिल्या वर्षाला झालं दाद्या 3,000 रुपये. दुसऱ्या वर्षाला परत सेम टू सेम 3,000 रुपये. तिसऱ्या वर्षाला 3,000 रुपये. मग त्यानं 15 वर्ष म्हणले दाद्या, असं दिवस रात्र फळा पुरायचा नाही, त्या कॅमेरापर्यंत यावं लागेल मला, असं लांब 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 होत आहे का एवढा टाइम. असं 15 परत 3,000 रुपये, परत 3,000, परत 3. अरे 15 वर्ष म्हणले, 15 वर्ष. येतंय लक्षात. म्हणजे आपण जे करतोय त्यात चालला टाइम. मग मी म्हणतो एवढा कुटाणा का करावा. तुला परत त्या रूमच्या, पुण्यातल्या रूम भाड्याने घेतली होती ना तू एक, हा, मग त्या रूम मध्ये घुसू आपण. आता तुला मी काय करतो, असं सांगितलं की 5,000 रुपये तुला मालकानं रूमचं भाडं सांगितलंय, आणि हे एका महिन्याला, बरोबर आहे का. मग एका महिन्यासाठी 5,000 रुपये. मग तू काय करतो, नवीन नवीन रूम मध्ये गेला ना दाद्या, सुट्टीच देत नाही. ठीक आहे, मग तू काय करतो, नवीन नवीन गेला, 5,000 रुपये दिलं. दुसऱ्या महिन्याला परत 5,000. 3 महिन्यापर्यंत इमानदारीनं तू भाडं दिलं.
मग तुझी अडचण कधी संपली नाही, पण नवीन नवीन सुरुवातीला कसं काय, मग मालकाची तुझी ओळख झाली. मग 4थ्या महिन्यात तू भाडंच दिलं नाही, मालकाला म्हणला जरा असा असा प्रॉब्लेम आहे, तेवढं जरा ऍडजस्ट करा, पुढच्या महिन्यात देतो. मग काय केलं तू, ह्या महिन्याचं भाडंच दिलं नाही. परत दुसऱ्या महिन्यात तुझी अडचण काही संपली नाही, तिसऱ्या महिन्यात सुद्धा संपलं नाही. मग मालकाचा विश्वास झाला, मालक म्हणला जाऊ दे, पोरगा कुठं पळून जाणार नाही, इमानदार पोरगा, अभ्यासू करणारा विद्यार्थी. त्यामुळे त्यानं काय केलं, जाऊ दे म्हणलं. असं दाद्या तू काय केलं, 5 महिने भाडं दिलं नाही. पण 6व्या महिन्यात जर तू भाडं दिलं नाही, तर मालक डायरेक्ट काय करणार, टेम्पो घेऊन ये म्हणणार. आणि पहिला इथनं चालतो हो, पण तुझ्याकडनं आधी त्या पैशाच्या बदल्यात काहीतरी घ्यावं लागेल त्याला, आहे का नाही. म्हणून मग तू तसं करणार नाही, तू इमानदार. मग तू काय केलं, 6व्या महिन्यात तुझं भाडं आलं. मग तू काय केलं, तुला माहित झालं एका महिन्याचं भाडं 5,000 रुपये होतं, 5 महिन्याचं थकीत आहे. मग 5 महिने झाल्या 6व्या महिन्याच्या सुरुवातीला तू काय केलं, एका महिन्याचं 5,000, तर 5 महिन्याचं तू एकत्र देतो ना. कसं करतो, हे 5,000 घ्या, दुसऱ्या महिन्याचं 5,000 घ्या, तिसऱ्या महिन्याचं 5,000 घ्या, असं थोडी करते दाद्या. मग तू काय म्हणणार, एका महिन्याला 5,000, तर 5 महिन्याचं एकत्रित 5 25,000 रुपये गाप दिसण्यात येणार का नाही. बरोबर आहे का नाही. हा, मग दाद्या हिथं पण तोच विषय आहे दाद्या. फक्त आता आपण काय करूया, ह्या पैशाकडे न जाता डायरेक्ट त्या व्याजाच्या दराकडे जाऊया. कुठं जाऊया, व्याजाच्या दराकडे. म्हणजे कसं, म्हणजे असं दिलं दाद्या, म्हणजे कसं बघ, लक्ष दे रे पोऱ्या. मी काय बोललो, हा जो काय दर असतो तो कसा असतो, वार्षिक असतो. कसा असतो, वार्षिक असतो. मग सरळ सरळ कळलं तुला, एका वर्षाला 6% दर आहे. मग पहिल्या वर्षाला, मागाशी पण काय केलं दाद्या, पहिल्या वर्षाला 10%, दुसऱ्या वर्षाला 10%, तिसऱ्या वर्षाला 10% आणि 4थ्या वर्षाला 10%. मग एका वर्षाला 10%, असं करत 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 तू डायरेक्ट म्हणला असता, पहिल्या वर्षाचं 10%, दुसऱ्या वर्षाचं 10%, तिसऱ्या वर्षाचं 10%, 4थ्या वर्षाचं 10%, तर 4 वर्षाचं एकत्रित डायरेक्ट 40% म्हणला असता, तर मजा आली असते का नाही, मगाच्या भाड्यासारखं. मग एका महिन्याला 10%, तुला 4 वर्षाचं पाहिजे, सॉरी इथं वर्षाचं आहे, एका वर्षाला 10%, तर 4 वर्षाचा डायरेक्ट काय होणार दाद्या, 40%. मग मी म्हणतो एवढा कुटाणा न करता डायरेक्ट तू एवढंच करायचं होतं, 20,000 रुपये घेतल्यात आणि एका वर्षाला 10% दर आहे, तर 4 वर्षाचा झाला 40%. ह्याचं फक्त 40% काढायचं आणि टक्के काढण्यात तू एक्सपर्ट झालाय. पहिला हा 10%, 10%ची किंमत 2,000, तर 40%ची किंमत डायरेक्ट 10ची 40 4 पट आहे, तर 2,000ची 4 पट किती असते दाद्या, 8,000 रुपये फक्त. एवढंच उत्तर असणार दादा. दर एका वर्षाला 6%, 15 वर्षाचा 15 संग 90%. दाद्या हे जे फक्त आणि फक्त 90% काढायचं दादा. मग 90% काढताना काय करणार, एक तर 100% काढून 10% वजा करू शकतो. 100% म्हणजे अख्ख्याला अख्ख. मग 50,000चे 100%, अख्खेचे अख्खे 50,000 असतात आणि 10% असतात 5,000. मग 50,000ला 5,000 म्हणजे कमी 45,000. एक तर असं होईल, किंवा इज्जत मध्ये हे जे 90% काढायचे आधी 10% काढ. पहिला हा 10%, 10%ची किंमत 5,000. शिकवले टक्के काढायला, आहे का नाही. परत तेच विषय, मग एका वर्षाला 10%, मग दाद्या त्यानं विचारले 90%, म्हणून डायरेक्ट तू काय केलं, 15 वर्षाचं, सॉरी एका वर्षाला 6%, तर 15 वर्षात झालं किती, 90%. मग तुला माहित आहे 10%ची किंमत किती झाली, 5,000. मग 10%ची किंमत 5,000, तर 90%, 9 5 45,000 होईल का नाही होईल. झालं की, तुला विचारलं काय होतं, सरळ व्याज आलं की. आणि जर रास विचारले असते तर 50 आणि 45 डायरेक्ट 95 म्हणून टाकायचे, कायला सूत्र फुत्र लावत बसायचं. कळला विषय कसा आहे. अजून एक दाखवतो आणि मग गप्पा 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 गणित चालू करूया. बघ ये बऱ्या पेपरात आलेलीच गणित आहे ती. बघ अजून एक उदाहरण घेऊ. मुद्दल दिली जाते तुला 30,000 रुपये, दर आहे 5.5%. पॉइंट मध्ये दिलं, देऊ दे की, काय प्रॉब्लेम नाही. आणि मुदत दिली जात्या 8 वर्ष, आणि तुला विचारले सरळ व्याज पद्धतीनं रास. बर का, रास पण कशी, सरळ व्याज पद्धतीनं. मग दादा काय लोड घ्यायचं नाही, आत्ता सांगितलाय विषय काय आहे. विषय असा आहे, घेतलं होतं किती, 30,000 रुपये. मग तुला माहित झालं दर जर एका वर्षाला 5.5%, तर 8 वर्षात किती. हे जर साड्या आहे ना, वरचं साड, त्या साड्याला ठेवू साईडला. आपण म्हणू एका वर्षाला जर 5%, तर 8 वर्षाचा 8 पंचे 40% झालं. कारण
मग आता हे वरचं आपण काय केलं 5.5 ना, मग आधी 5 फुलं येते, मग 8 पंचे 40% आणि भावा अर्ध, मग अर्ध किती वेळा, मग अर्ध जर 8 वेळा असेल तर अक्क किती बनतं 4 बनतं ना दाद्या, म्हणून झालं किती 44%. काय सुद्धा नाही बावड्या, हे जे फक्त 44% काढायचे, मग 44 म्हणजे 40 आणि 4 असतं, मग 40% किती झाले 3 चोक 12,000. बरोबर आहे का. आणि आता 4% म्हणल्यावर पहिला हात 10%, दुसरा हात 1%, मग 1%ची किंमत 300, मग 1%ची किंमत 300 तर 4% किती झालं 300 4 1200, मग 12 आणि 13,200 रुपये होईल का भावा. अरे होणार का नाही होणार, आरामात होणार. मग त्यानं विचारले रास, मग घेतलं होतं सुरुवातीला किती, सुरुवातीला घेतलं होतं 30,000, त्याच्यावर 13 म्हणजे झालं 43,200 रुपये. ओके, समजते का भावा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक कर, येते लक्षात. आणि माझ्या अगोदर जर तू उत्तर काढलं तर कमेंट मध्ये सांगत जा. आणि महत्वाचा विषय, आता ही परीक्षेत आलेली गणितं बघायची. आता हेच आहे ते पेपरात कशा प्रकारची गणित येतात. बघ भावा काय म्हणले, कसं म्हणले. दशादशे 20 दराने 3,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आता कळलंय तुला, लय लपडा घ्यायचं नाही. 3,000 रुपये म्हणजे मुद्दल आहे, गप इथं गुणानं लिहायची. मग 3 वर्षाचा दशादशे 20 दराने म्हणजे दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक वर्षाला 20% दर आहे. मग 20%नं 3 वर्षाचा झाला किती दाद्या 60%. मग हे जे 60% काढायचे तुला माहित आहे 10%ची किंमत कशी असते 300. मग पहिला हात 10%, मग जर 10%ची किंमत 300 तर 60%, मग 10चं 60 म्हणजे 6 पट आहे, तर 300ची 6 पट किती झाली 1800 झाली का दाद्या. मग त्यानं विचारलंय काय दाद्या सरळ व्याज कुठं आहे दाद्या 1800, डी फॉर देवसेना. टाइम लावून बघ किती येते, तरी पण मी एक्सप्लेन करतोय, डोळ्यानंच उत्तर येते नियमात. पण तू सुरुवातीला डोळ्यानं नाही, आधी काय कर इज्जत मध्ये आणि मग परत डोळा लावायचा. ठीक आहे, ओळख होस तर का डायरेक्ट, हा ओळख होस तर तुला जरा लाईन बिन मारावं लागणार ना दादा. मग एकदा का ओळख झाली की मग डायरेक्ट डोळ्याने है ना. मग तोच विषय पुढं बघ. आता काय दिले, आता 12.5 दिले, देऊ दे की आत्ताच सांगितले 12.5 दराने 4,000 रुपयाचे. मग हे 4,000 रुपये वर लिहायचे म्हणजे मुद्दल आहे तुझे. आणि 5 वर्षाचं सरळ व्याज काढायचंय. लोड घेऊ नको, हे 60 आहे ना, ह्या 60ला आता लगेच छिडू नको. आपण असं करूया 12% असतं दशादशे, दर साल दर शेकडा 12.5 असं कधी नसतं बरं का. दशादशे 12.5%, ह्याचा अर्थ लय भलता होते. म्हणजे दशादशे 12.5 किंवा 12.5%. ठीक आहे, आणि जरी दिलं तरी थोडं ऍडजस्ट करायचं, त्याचा अर्थ तेच आहे, समजून घे फक्त. ठीक आहे, मग काय सांगितलं मला 5 वर्षाचं पाहिजे. आपण आधी 12 न 5 वर्षाचं किती झालं 12 पंचे 60%. आणि आता दाद्या 5 वर्ष, पण इथं वरचं अर्ध, आधी काय केलं 12%नं 5 वर्षाचं काढलं 60%, आणि आता वरचा अर्धा टक्के असा 5 वर्षाचा. मग अर्ध 5 म्हणजे 2.5 झालं का दाद्या. मग हे दोघं मिळून किती झाले 62.5%. मग हे जे छानपैकी 62.5% काढायचे. आता 62.5 म्हणल्या जे डोकायचं कारण नाही. 62.5 म्हणल्यानंतर आधी काय करायचे 60 काढायचे, परत 2 काढायचे, परत अर्धा काढायचा, आणि हे खपा करायचं. मग हे जे 60% 4 संग 24 झालं का. आता मला पाहिजे किती 2%. मग 2%साठी आधी 1% काढायचे, 1%ची किंमत 40. हे सगळं सांगितलंय. पहिला हात 10% असते, दुसरा हात 2 हात लावल्यावर सगळं झाकून जाते म्हणून मी बोट लावतोय. पहिला बॉट आणि दुसरं बॉट. मग 1%ची किंमत 40, तर 2%ची किंमत किती झाली 80. आणि दादा मला आता अर्धा टक्के पाहिजे. मग अर्धा म्हणल्यानंतर 1 काढायचा आणि त्याचा अर्धा करून टाकायचा. मग 1%ची किंमत 40, तर अर्धा टक्के किती झाला 20. मग भावड्या काम झालं, हे 100 म्हणजे 2,500 रुपये झाले का. आणि त्यानं विचारले काय सरळ व्याजच विचारले. मग 2,500 रुपये कुठे दिसते दादा. ए फॉर अमरेंद्र. ओके डन. सूत्र लावायची गरज आहे का, अजिबात नाही दाद्या. तू फक्त छानपैकी प्रॅक्टिस कर, तू सुद्धा गुलीगत उत्तर काढणार. नेक्स्ट बघ बाबा काय दिले 6,450 रुपये मुदलीचे दशादशे 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज. परत तेच आहे
का घेतलं तर तुझी प्रॅक्टिस व्हावी म्हणून. मग झालं डायरेक्ट आता तोंडी काढून टाकायचं आणि हे एवढं करत न बसता तिथले तिथं पण काढू शकतो. कसं 5% एका वर्षाला तर 4 वर्षाचं किती झालं 20% आणि मला सरळ व्याज काढायचंय ह्याचं फक्त 20% काढायचंय दाद्या. कशाला इकडे येतो मग 10%ची किंमत 645 20% 645 ची डबल दाद्या 600 ची डबल 1200 आणि वरचं 85 डबल 90 1290. ठीक आहे. नसल तर प्रेमाने 6450 रुपये. मग 5% एका वर्षाला तर 4 वर्षाचं किती झालं दाद्या. हे 10.5% म्हणलं काय 10.5 म्हणलं काय दोघाचा अर्थ एकच घ्यायचा ह्या गणितात. नाहीतर तू लगेच पिटशील इकडं टक्के तिकडं नाही लावलं. अरे काय नाही दोघाचा अर्थ एकच आहे. फक्त ह्याचा तात्पर्य समजून घे. एका वर्षाला 5% म्हणजे एका वर्षाला 100ला 5. ठीक आहे. मग झालं. मग इथं 5% एका वर्षाला 4 वर्षात झाले 20%. मग हे जे छानपैकी 20% काढायचे. मग 20% काढताना तू काय करतो पहिल्यांदा 10%. मग पहिला हा 10%. 10%ची किंमत 645 मला 20% म्हणजे 645 ची डबल. कॅल्क्युलेटर नाही लावायचं तोंडी करायचं तोंडी. तुला मागं शिकवली आकडेमोड तोंडी करायला शिकायची. पैसाचा विषय द्या आणि पैसे तुला जमत नाही कारण 650 कळत नसतंय का. 1200 किती झालं 90 रुपये. ओके. नेक्स्ट दाद्या आता मी ज्या पद्धतीने शिकवतोय तर ह्या पद्धतीनं जर तुला गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल सूत्र बित्र इसरायची आणि अशी डोळ्याने काढायला जर उत्तर तुला शिकायची असेल दाद्या तर आपण अशा 2 बॅच लॉन्च केले त्या गणित स्पेशल आणि बुद्धिमत्ता स्पेशल. त्यातली गणित स्पेशलची जी काही बॅच आहे दाद्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. म्हणजे आज लाईव्ह झालेलं लेक्चर तुला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये परत ते बघता येतं. ठीक आहे. तर दादा गणिताची बॅच ऍक्च्युली आहे 799 रुपयाला सॉरी 999 रुपयाला आहे. पण ते तुला देतोय आपण 799 रुपयाला. त्यासाठी काय करायचंय बॅच घेताना सेव्ह 200 हा कुपन कोड वापरायचा आहे. जेणेकरून हा कुपन कोड जर तू वापरला तर तुला डायरेक्ट दादा ते वरचा 200 रुपये डिस्काउंट भेटतोय. ठीक आहे. आणि सेम दादा बुद्धिमत्ताची जी काही बॅच आहे ऍक्च्युली आहे 599 रुपयाला. पण तू जर सेव्ह 100 हा जर कुपन कोड जर वापरला तर तुला ती बॅच भेटणार दादा 499 रुपयाला. ठीक आहे. आणि त्यासाठी काय करायचंय तुला गुगल प्ले स्टोअरला जायचंय आणि सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे. सोमनाथ डोंबेज अकॅडमी या नावानं आपलं ऍप आहे दाद्या. ते ऍप काय करायचं डाउनलोड करायचं आणि रजिस्टर केल्यानंतर ह्या ज्या काही त्या 2 बॅच आहेत त्या बॅच घ्यायच्या. बॅच घेताना फक्त कुपन कोड अप्लाय कर म्हणजे तुला प्रॉपर डिस्काउंट भेटतोय भावा. आणि बॅच घेताना त्यातनं पण जर तुला काय अडचण वाटली तर हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे दाद्या 81 8001 81 20 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकतो. येते लक्षात भावा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कर भावा. ह्या सुवर्ण संधीचा तू पण लाभ घे आणि तुझ्या मित्राला बी. गणित दाद्या न भूतो न भविष्य आपण असं म्हणूया अशा प्रकारचं शिकायला भेटेल दाद्या तू इमॅजिन पण नाही केलं असं पण गणित असते. ठीक आहे. मजा येणार दादा तुला. ठीक आहे भावा. आपण जाऊ पुढं. लक्ष दे आता पुढच्या गणितावर या. काय दिलंय परत तसंच काहीसा खेळ आहे. 988 रुपये मुदलीचे म्हणजे 988 रुपये कुणाकडनं तर घेतल्यात आणि दर आहे 18% आणि 5 वर्षाचं. मग 18 पंचे दाद्या किती झालं 90%. तुला सांगितले हा वार्षिक असतो. मग एका वर्षाला 18% तर 5 वर्षाचा एकत्रित किती झाला 90%. मग आता तुला सरळ व्याजच काढायचंय. मग सरळ व्याज 90% म्हणल्यावर काय करणार दाद्या मग हे जे 90% काढायचे मग काय करणार 10% बिक्के म्हणत बसायचं नाही. मग तुला सांगितले जर ही चित्र संख्या आल्या कर गुणाकार सरक 2 3 नंबरचा पॉईंट आठवा डिस्क्रिप्शन सारखं सांगायला. ठीक आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दादा लिंक दिलेले लय भारी टक्के कसे काढायचे ते सांगितले. तिकडे हा सगळ्या गोष्टी मी डिस्कस केले त्या. मग काय करणार पहिल्यांदा गुणाकार करायचा हा गोळा लावून ठेव. मग 9 72 ला 2 हातच्याले 7 परत 9 72 आणि 7 किती असतं दादा 79 आणि परत 99 81 7 किती झालं 88 आणि सरक 2 दादा म्हणजे काय झालं 889.20 असं कुठं आहे का. आता 20 नाही म्हणजे नुसतं 0 दादा त्याचा अर्थ हाच आहे. मग काय उत्तर आलं तुझं सी फॉर कट्टाप्पा. ओके. काय नाही दादा कर गुणाकार सरळ नसेल तर तुला म्हणला 10% करत बस काय फरक पडतो 10% त्याला परत 9 न गुणलं की तेवढंच येणार आहे. येते लक्षात. पण मला असं वाटतं जेव्हा विचित्र संख्या येते त्या तेव्हा कर गुणाकार सरक 2 हा जो 3 नंबरचा पॉईंट मी शिकवला होता टक्के काढण्याचा त्याचा वापर करायचा म्हणजे खाप दिसणं उत्तर येतं. ठीक आहे. नेक्स्ट
पुढे दादा 1770 रुपये मुदलचे 8% दराने 7.5 वर्षाचे सरळ व्याज काढायचंय. परत तोच विषय सेम वेगळं. ह्यात तुला एक्सपर्ट बनवायचं माझी इच्छा आहे, म्हणून दादा ही गणित घेतोय. त्याचं कारण काय, हे पेपरात कुठं ना कुठं तरी आलेली गणित आहे ती. ठीक आहे बाबा. मग काय झालं, 8% आणि 7.5 वर्षाचं 7.5 वर्षाची काय मुदत आहे आणि तुला मुद्दल दिले म्हणजे रक्कम सुरुवातीची दिलेली 1770 रुपये. काढायचंय काय तुला, सरळ व्याज काढायचंय. मग तू काय करणार, लय भारी काम करणार. आधी हे दाबात लिहणार इथं. ठीक आहे. मग झालं 8%नं आधी 7.5 मधला 6 पहिला काढून टाकायचा. मग 8% एका वर्षाला, तर 7 वर्षाचं किती झालं, 8 7 56%. आणि दादा आता फक्त वरचं, मग 8%चे अर्धे. मग 8%चे अर्धे किती असते दादा, 4%. मग झालं की दादा, किती झाले, 60%. मग हे जे छानपैकी 60% काढायचे. मग आत्ता सांगितलं, मग 60% काढताना आधी 10% काढायचे. मग 10%ची किंमत किती, 172. मग तुला 60% पाहिजे म्हणजे 10ला 60 6 पट आहे, तर तू काय करणार, 172ची 6 पट करायचे. मग काय होणार दादा, 17. 172ला मी 170 आणि 2 बनतो 17 संघ किती असते, 102 असते बाबा. बरोबर आहे का. आणि परत दादा 6 दुनी 12. मग 1020 मध्ये जर 12 टाकलं तर किती येतं भावा, 1032 रुपये. थांबा, 6 दुनी 12 असं कुठं आहे, 1032 चुकलंय का काय माझ्यानं. थांबा परत एकदा चेक करू आपण. अर तारारारा झाला ना बाबा. इथं मी 1720 लिहिले, 1770. ठीक आहे, करेक्शन करा दादा. ठीक आहे, थोडं ऍडजस्ट करत जाऊ. बघा 1770 रुपये. तसं तुम्ही चाणाक्ष बुद्धीचे माहिती आहे मला, तुम्हाला आधीच दिसलं असेल, पण ते जरा थोडं त्या खोपच्यात असल्यामुळे त्या खोपच्यात लक्ष केलं नाही. आणि खोपच्यात वगैरे लक्ष दिलं पाहिजे दादा, कारण कोपऱ्यात सगळ्यात महत्वाचा विषय बघ ना. हा, हे चुकलंय पुढचं. मग परत म्हणलं असतं यापैकी नाही, नको बाबा. ठीक आहे, परत ये माघारी. 1770 रुपये आणि किती काढायची ती, 60% काढायची ती. मग चला, आता सांगितलं 60% म्हणल्यावर काय करणार दादा, आधी काढणार 10%. मग 10%ची किंमत किती झाली, 177. आणि त्याला 6 न गुणायचं आता. म्हणजे का, तर 10%चं 60% म्हणजे 10ला 6 न गुणलं की 60% होतं. तसंच 177ला 6 न गुणायचं. मग काय होईल दादा, डायरेक्ट आपली इज्जत मध्ये कर. 6 7 42 ला 2 हात चाले 4. परत 6 7 42 आणि 4 किती असतं, 46. आणि 6 1 6 4 10. मग आता 1062 रुपये या पैकी नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा पुढं काय दिले, जसे 5 दराने 5,000 रुपयाचे 5 वर्षाचे. आता भावड्या रास विचारले. काय विचारले, रास. काय टेन्शन नाही, परत तोच विषय. 5 दर आहे आणि 5 वर्षाचा म्हणजे 25% झालं. बरोबर आहे का. मग तू काय करणार, 5,000 रुपये. मग एका वर्षाला जर 5% असेल तर 5 वर्षात झाला 25%. म्हणजे फक्त 25% काढायचे दाद्या. मग तुला माहित आहे 25% म्हणजे 20 आणि 5 असतं. मग 20% किती झाले, 10% 500, 20% 1000. आणि जर 10% दाद्या 500 असेल, मला वरचे फक्त 5 पाहिजेत म्हणल्यावर अर्ध करायचं. 500चे अर्ध किती झालं, 250. काय केलं, 20% काढून वर 5% काढले. मग 20% झाले 1000. हे खरं मनात करायचं भावा तुझ्यासाठी, कारण काही नवीन लेकरं बघतात ना, त्यांच्यासाठी चाललंय दाद्या. मग ठीक आहे, मग 5%, मग 10% 500, तर 5% किती झालं, अर्ध 250. मग हे दोघं जोडायचे, किती झालं, 1250 रुपये. पण मागाशी इथून माग सगळीकडे काय विचारलं, सरळ व्याज. आता काय विचारले, रास. मग रास म्हणजे काय असतं दाद्या, सुरुवातीला घेतलेलं 5,000 रुपये आणि त्याच्यामध्ये हे 1250 रुपये टाकायचं. म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज 6,250 रुपये झालं का. असं कुठं आहे दाद्या, बी फॉर बाहुबली. ओके, नेक्स्ट काय दिले, आता सेम क्वेश्चन आहे. जसे 8.5 दराने 4,000 रुपयाचे 3 वर्षाची रास किती म्हणते. ठीक आहे, काय लोड घ्यायचं नाही दाद्या. आत्ता सांगितलंय 4,000 रुपये म्हणले. मग काय झालं, आता हा दर असतो जसे म्हणजे वार्षिक. मग एका वर्षाला 8.5, तर 3 वर्षाचं किती झालं दाद्या, 8 त्रिक 24 झालं. पण
आता तुला सांगितलं साडा आले की वरचा साड्याला दाबायचा म्हणजे अर्ध कट करायचं दादा. मग 8 त्रिक किती झालं 24 आणि भावा हे अर्ध 3 वेळा म्हणल्यावर किती झालं 1.5 झालं म्हणजे काय झालं 25.5%. बरोबर आहे का? मग आता हे जे काय काढणार तू 25.5% काढणार. पण तुला मी सांगितलंय काय कुठल्याही संख्येची जर 100% म्हणलं की अखंड असते. बरोबर आहे का? मग मला सांग 100% 4000चे 100% किती झाले 4000. 50% म्हणले की अर्ध 4000चे 50% किती झाले 2000. मग भावा 25% म्हणजे चौथा हिस्सा. मग 4000चा चौथा हिस्सा किती असतो 1000 असतो ना भावा. मग हे झालं 1000. पण आपल्याला किती पाहिजे 25.5 पाहिजे. मग आता 25% काढले ना अर्धा टक्के. मग अर्धा टक्के म्हणलं 1 आणि अर्धा असतं दाद्या. 1 काढायचं आणि अर्ध करायचं. अर्धा टक्के म्हणजे काय 1%च्या अर्धे. मग इथं पहिला हात 10%, दुसरा हात 1%. मग 1%ची किंमत जर 40 आहे तर अर्धा टक्के म्हणल्यावर काय झालं 20 झालं दाद्या. मग हे झालं 1020. पण हे काय झालं व्याज झालं सरळ व्याज. पण आपल्याला काय पाहिजे रास. मग 4 आणि 1 किती झालं 5020 रुपये येणार का दादा. असं कुठं दिसते दाद्या. बी फॉर बजरंगबली की जय. ओके नेक्स्ट. परत दाद्या काय म्हणले दशादशे 12 दराने एका रकमेचे 4.5 वर्षाचे सरळ व्याज 378 रुपये मिळतं. तर आता मुद्दल विचारले. जरा नफा तोटा आठवा शेकडेवारी आठवा. त्यावेळेस तुम्हाला मी काय सांगितलेलं कोणतीही गोष्ट स्वतःमध्ये 100% असते. म्हणजे हिथून मागं आपण जे काय बघितलं ह्याला अजून वेगळ्या पद्धतीनं करता येतं दादा. अजून वेगळ्या पद्धतीने करता येतं. ठीक आहे. पण आता त्या भानगडीत जात नाही मी. हे आता तुला चांगले सवय लागले. परत अजून डोक्यात दुसरा व्हायरस घालण्यात काही पॉईंट नाही. पण आता इकडे काहीतरी थोडं वेगळं सांगतो. लक्ष दे. आपण 2 पद्धतीने करूया. सूत्राचा विषय घ्यायचाच नाही आपलं ठरलंय. होता होईल तेवढं सूत्र टाळून द्यायचं. त्याच्या नादी लागायचं नाही. ठीक आहे. बघ काय बोलले दशादशे 12 दराने एका रकमेचे 4.5 वर्षाचे सरळ व्याज दिले दाद्या. आणि ती रक्कम म्हणलंय. पण तुला मी शेकडेवारी मध्ये काय म्हणलं ती रक्कम स्वतःमध्ये किती असते 100% असते. बरोबर आहे का? म्हणून सुरुवातीची रक्कम माहित नसेल. आता इथून मागे सरळ डायरेक्ट मुद्दल द्यायचं आणि सरळ व्याज किंवा रास विचारायचा. आता सरळ व्याज दिले तुला काय विचारले मुद्दल विचारले. तर मुद्दल स्वतःमध्ये 100% म्हणजे 100 मानायची भावा. मग काय नाही आता आधी आपण मगाशी करतो तसं 100 रुपयाचं आधी काढून घ्यायचं. ह्या जी काय 378 रुपये दिले ह्याचा वापर सगळ्यात शेवटी करायचा. मग झालं 12% 4.5 वर्ष म्हणले. मग 12 चोक किती झालं दाद्या 48%. आणि आता 12% एका वर्षाला तर वरच्या अर्ध्या वर्षाचं किती झालं दाद्या 6%. म्हणजे झालं किती 54%. म्हणजे तू हे जे काय करणार 54%. आणि 100 एक असा छान गोंड साकडा आहे दाद्या. 100 वर तू जेवढे टक्के मानणार ना तेवढी रक्कम असते. 100चे 54% किती झाले 54. पण त्यानं काय दिलंय सरळ व्याज दिले. मग माझं सरळ व्याज किती हे सरळ व्याज आहे. माझं सरळ व्याज 54 आहे आणि त्यानं दिले किती 378 रुपये. मग त्यानं विचारले मुद्दल 100 ला किती. मग तू ह्याचा तिरपा गुणाकार करू शकतो. काय करणार ह्याचा तिरपा गुणाकार करू शकतो. मग इथं पैसे पाहिजे प्रिन्सिपल म्हणून पी म्हण तिरपा गुणाकार कर उत्तर येते. पण मी तुला मागं काहीतरी शिकवलं होता होईल तेवढं जुगाड करायचं. काय करायचं जुगाड कसं बघ आता जरा थोडं मोठा विचार करायचा. मोठं 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 बोलतो का नाही मग थोडा मोठा विचार करायला काय अडचण आहे. बघ 54 मध्ये शेवटी काय येतात त्या 4 आहे. हे 54चे 2 अंक आणि हे 2 अंकापेक्षा 54 पेक्षा हे 2 अंक लहान असल्यामुळे डायरेक्ट आपण काय करतो तिघांचा भाग लावायला बघतो. म्हणजे ह्या 3 संख्यांना. बरोबर आहे का? मग आता माझं काय म्हणणं आहे ह्या 54 मध्ये शेवटी काय 4 आहे. मग 4च्या पाड्यात 8 कधी येतं बघू आपण. 4 दुनी 8 आणि 4 7 28. मग 28 मध्ये पण शेवटी किती येते 8. म्हणजे जर 4 ला जर तू 7 न गुणलं तर शेवटी 8 येते 2 न. मग 2 काय येणार नाही कारण दादा 54 ची जर डबल केली तर 108 येते. मग त्यामुळं हा विषय कटला. मग राहिला काय म्हणजे ही जी बरोबर 7 पट आहे. करून बघ कसं बघ की 54 मध्ये 5 म्हणजे 50 आहे. मग 7 5 35 म्हणजे 350 झालं आणि 7 चोक 28 हे दोघं जोडले की बराबर होतंय का नाही.
हा, होतंय होतंय, अरे होत असतं भावा, आहे का नाही. आणि इथं भाग जाणाऱ्याच मॅक्झिमम संख्या असते त्या. मग 7 पट आहे, तर ह्याची 7 पट करायची दाद्या. मग ह्याची 7 पट किती झाली? 700 रुपये. मग त्यानं काय विचारले? मुद्दल किती? तर मुद्दल किती असणार आहे? 700 रुपये. ए फॉर अमरेंद्र. नेक्स्ट. मग माझं काय म्हणणं आहे, थांब घे. मग ही जे केलं ना, एवढं करोस तर आपण एवढ्यात विषय मिटवला असता. कसा बघ तुला दाखवतो. मग आता मांडणी फक्त बदल आहे, पण मेथड तीच आहे. मग आता आपलं काय म्हणणं आहे बाबा? आपलं म्हणणं असं आहे, हा विषय तर आहेच, पण तुला जरा थोडा नफा तोट्यामध्ये आपण अशा प्रकारची काही वेगळी गणित सोडवलेली. 20% नफा म्हणल्यावर तुम्हाला 120%, 10% नफा म्हणले 110%, 10% तोटा म्हणल्यावर 90% म्हणायचं. तसंच दाद्या, आता काय करायचंय त्यानं दिलंय काय तेवढं बघायचं. काय दिलंय? सरळ व्याज दिलंय. मग साधा सोपा विषय भावा. मग तू काय करायचं? आधी सरळ व्याजाचा दर किती येतोय बघायचं. मग 12% एका वर्षाला, तर 4 वर्षाचं झालं 48% आणि वरच्या अर्ध्या वर्षाचं. मग 12% एका वर्षाला, तर अर्ध्या वर्षाला किती? 6%. मग हे झालं किती? 54%. मग डायरेक्ट मी म्हणणार 54%ची किंमत दादा त्यानं दिली 378. मग त्यानं विचारले मुद्दल. जर रास विचारली असती तर 100% मुद्दल आणि 54% व्याज, 154%ची किंमत काढली असती. पण त्यानं विचारले मुद्दल, मग मुद्दल स्वतःमध्ये किती असते? 100%. मग ह्याच 2 स्टेप आल्या ना भावा, हे वरचं करायची गरज पडली नसते. मग आता जो खेळ केला तोच करायचा. ह्याची बरोबर 7 पट आहे, तर ह्याची फक्त 7 पट करायची. 100ची 7 पट किती असते भावड्या? 700 रुपये. असं पण आलं असतं. 1 आणि 2 दोन स्टेपमध्ये. ठीक आहे, त्यामुळे ते पण माहित असू दे. नेक्स्ट. काय दिले बाबा? दशादशे 6 दराने एका रकमेचे 5 वर्षाचे सरळ व्याज 810 रुपये आहे. तर रास विचारले, रास. मग आता केलं तसं करूया का? करून दादा, काय प्रॉब्लेम आहे. मग 6% एका वर्षाला, तर 5 वर्षाचं किती झालं? 30%. ही रक्कम कुणाची दिली? सरळ व्याज म्हणलंय, म्हणून मी डायरेक्ट म्हणणार 30%ची किंमत त्यानं दिली दाद्या 810 रुपये. मग तुला विचारले रास. मग रास म्हणजे काय? मुद्दल आणि व्याज. मुद्दल स्वतःमध्ये 100% आणि व्याज झालं 30%, झालं 130%. मग 130%ची किंमत काढायची भावा. एक काम कर, जेवढं कटतं तेवढं आधी कापून टाकत जा. म्हणजे कसं, ह्या गोळ्याला हा गोळा गेला, मग वरचा कापला असता तरी चालला असतं, काय फरक पडत नाही. ठीक आहे, मग झालं 27 आहे. नसल कळत तर 3 दुनी 6 आणि 3 असत 21 आणि वरचा गोळा, म्हणजे 3 ला 27 न गुणायचं आणि वर एक शून्य लावायचं, म्हणजे 270 पट आहे. मग इथं पण 27 आणि वर शून्य. मग काय झालं दार्या? डायरेक्ट एक गोळा लावून टाका आधी. आणि 13 साती 91 आणि 13 दुनी 26 आणि 9 किती असते बावड्या? 35. म्हणजे 3510 रुपये तुझं काय असणार आहे? रास असणार आहे. ओके, नेक्स्ट. काय बोलले? परत तसलाच काहीतरी खेळ आहे. रास विचारले, पण दिलंय काय? सरळ व्याज दिले. दिलंय तर दिले परत मागायच्या सारखं 12.5%नं 8 वर्षाचं. मग एक काम कर, 12 8 किती झालं? 96%. आणि आता वरच्या अर्ध्या अर्ध्यानं 8 वर्षाचं. मग अर्धा अर्धा 8 म्हणजे किती झालं? 4%. झालं एकूण किती? 100%. मग झालं 100% व्याज आहे बावड्या. म्हणजे जेवढी तुझी मुद्दल आहे तेवढंच व्याज आलेलं आहे. मग 100%ची किंमत दादा त्यानं दिलेली आहे 35,000 रुपये. विचारले रास. मग रास म्हणजे काय? सुरुवातीची रक्कम जी काही मूळ रक्कम असते तिला आपण मुद्दल बोलतो. मुद्दल 100% आणि व्याज पण 100%, म्हणजे 200%ची किंमत काढायची भावा. मग आता डबल कर केला का? 100चं 200 म्हणजे डबल आहे. तुला सांगितलेलं असं केलं की असं करायचं, हिकडून तिकडं तर हिकडूनच तिकडं, नाहीतर करशील हिकडून तिकडं तिकडून इकडं, मध्ये गुंतून कार्यक्रम होतो. फक्त देन लाईनीवर डोळा ठेवायचा किंवा बाणावर. वरनं बाण खाली आला तर इकडं पण वरनच खाली आला पाहिजे. डबल आहे तर ह्याची पण डबल करायची. 35 ची डबल किती असते बावड्या? 70,000 रुपये. आहे का सर? डी फॉर काय माहित नाही. बघ पुढं. चला, काय दिलंय? आता जरा हा विषय थोडा वेगळा आहे. विषय नीट समजून घ्या. क्वालिटीवाला प्रश्न आहे. काय दिले दाद्या? बघ,
दशादशे 12 दराने सरळ व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 2.5 वर्ष व 4 वर्ष मुदतीसाठी ठेवली. त्यांच्या व्याजातील फरक 540 रुपये आहे. तर प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती? आता सगळ्यात महत्वाची कंडिशन, सुरुवातीला ठेवलेली रक्कम सारखी आहे आणि व्याजाचा दर सुद्धा सारखा आहे. ठीक आहे, तरच अशा प्रकारचा प्रश्न, नाहीतर वेगवेगळं म्हणल्या इज्जत मध्ये सोडवावं लागतं. मग कामच ओके. मला काय म्हणायचंय, सुरुवातीला किती रक्कम ठेवली, खड्ड्यात गेली, पण माहित आहे स्वतःमध्ये 100% असते. ठीक आहे, मग आता एक समज हिथं काहीतरी रक्कम ठेवली आणि तीच रक्कम हिथं ठेवली. मग इकडं जो व्याजाचा दर आहे तोच तिकडं आहे. फक्त काय बोललंय, व्याजाचा दर इकडं 12%. मग 12% 2.5 वर्ष म्हणलंय. मग आधी इथलं व्याज काढून घेऊया, व्याजाचा दर. मग 12% 2.5 वर्ष, इथं 2.5 वर्षासाठी. मग भावा इथं मी पाहिजे लिहितो 12% 2.5 वर्ष. उगा फालतू मध्ये लिहायला लागली, तोंडी उडवायचं असते. आणि इथं पण 12% किती जात्या, 4 वर्ष. आणि फरकाचा विषय म्हणलं तुला डायरेक्ट कळायला पाहिजे. 12% 1.5 वर्षाचा 18%ची किंमत द्या 540 आहे. येते लक्षात? 18 त्रिक 54, 30 पट आहे. 100ची 30 पट 3000 रुपये उत्तर आहे. इज्जत मध्ये होऊ द्या. मग झालं. आता आपण काय करणार, व्याजाच्या दराशी खेळणार. 12% 2.5 वर्षाचं. मग 12 दुनी 24 आणि 12च्या अर्ध 6 म्हणजे हे झालं 30%. म्हणजे तुला इकडं एकूण व्याज 30% भेटले आणि इकडं 12 चोक 48% भेटले. आणि त्यानं काय दिले रक्कम, त्या दोन व्याजाच्या रकमेच्या मधला फरक दिलाय 540 रुपये. म्हणून आपण पहिल्यांदा टक्क्याचा फरक काढायचा. मग भावा 30% आणि 48% मध्ये कितीचा फरक आहे, 18%. आणि ह्या 18%चीच किंमत त्यांनी दिलेला आहे 540 रुपये. मग ही एवढं मनात केलं असतं तर मला लय आनंद झाला असता. म्हणजे कसं, सरळ बघ, 12% 2.5 वर्ष आणि 12% 4 वर्ष. मग 2.5ला 2.5 बॅलन्स झालं. वर इकडं कितीचा फरक आहे किंवा किती जास्त आहे, 1.5 वर्षाचा. मग 12% 1.5 वर्षाचं, 12% 1 वर्षाचं 12% आणि 12% अर्धा वर्षाचं 6%. म्हणजे 18%. डायरेक्ट इथं आला असता तो. मग तू बोंबलायचं, 18%ची किंमत 540 रुपये आहे. तर ती जी काही रक्कम आहे समान ठेवलेली, ही स्वतःमध्ये 100% असते. कामच झालं. 18चा पाडा येतो ना, दाबात म्हणायचा 18 त्रिक 54 आणि वरचा गोळा. मग ह्याला पण दाद्या 30 पट करायची किंवा 3 पट करून 0. 100ची 3 पट 300 असते आणि वरचा एक गोळा. आलं का 3000 रुपये. असं एवढंच उत्तर आहे, नियमाने एवढं उत्तर आहे. हे फालतूपणा लिहिलंय. ठीक आहे, फक्त तुझ्यासाठी केलंय ते. काय उत्तर आलं दाद्या, बी फॉर बाहुबली. नेक्स्ट बघ दाद्या, असंच काहीच दिलेलं आहे. व्याजाचा दर आता डायरेक्ट करतोय बरं का. व्याजाचा दर 20% वरून 27% केला. म्हणजे किती केला बाबा, 7% वाढलाय. आणि ग्राहकाला 4 वर्षाचं व्याज 5600 रुपये जास्त मिळतं. आता साधा विषय, दर वार्षिक असतो. म्हणजे तुला सरळ कळलं, एका वर्षाचं व्याज 7% वाढले. दर एका वर्षाचा दर 7% वाढलाय. त्यामुळं त्या भावाला 4 वर्षाचं 5400 रुपये जास्त भेटलं. मग तुला दोन कंडिशन, एक तर दराला 4 वर्षात कन्वर्ट कर किंवा ही आलेल्या व्याजाला एका वर्षात कन्वर्ट कर. दोन्हीकडनं पण सांगतो. आता इथं काय झाला, दर जो आहे एका वर्षाला 20%चा 27% झाला. म्हणजे 7% वाढलाय. बरोबर आहे का. आणि त्यामुळे त्याला 4 वर्षाचं व्याज आहे. म्हणून मग एका वर्षाला 7%, तर तू काय म्हणणार, 4 वर्षाचं झालं 28%. का आपण 4 वर्षात कन्वर्ट केलं, तर त्यानं ही जी रक्कम दिली ती 4 वर्षे दिली. मग झालं, मग 28%ची किंमत दिली जाण्या किती, 5600 रुपये. नीट लिहितो, 5600 रुपये. मग तुला काय करायचंय, मुद्दल स्वतःमध्ये 100% असते. मग आता दाबात कार्यक्रम झालेला आहे. कसा बघ, 28ची डबल असते ना 56 आणि वरचे दोन गोळे 20 पट आहे. तर ह्याची पण 20 पट करायची. 100ची डबल 200 आणि वरचे दोन गोळे म्हणजे 20,000 रुपये येणार दादा. तर ती रक्कम किती होती, 20,000. ही एक झालं दादा. एखादा दुसरा विद्यार्थी म्हणला, सर एक काम करा की, मला कळले व्याजाचा दर 20%चा 27% झालाय. म्हणजे कितीचा फरक पडलाय, 7%चा. म्हणजे मला कळलं हा जो काही दर आहे
एका वर्षाला 7% वाढलाय आणि त्यामुळं 4 वर्षाचं व्याज 5,400. मग जर दर एका वर्षाचा आहे तर व्याज सुद्धा एका वर्षाचं पाहिजे. म्हणजे 1 वर्षाचं व्याजाचा दर आणि 1 वर्षाचं व्याज असं असतं ते. मग झालं. मग तू लगेच तोंडी करायचं. 4 वर्षाला जर 5,600 रुपये, मग इथं तू यासाठी कुठेतरी लिहू का खोपच्यात? राहू दे, तोंडी कर. 4 वर्षाला जर 5,600 रुपये आहे तर एका वर्षाचं व्याज किती भेटलं असतं तुला दाद्या? 14 चोक 56 म्हणजे 1400 रुपये. बरोबर आहे का? मग झालं की. मग एका वर्षाचं व्याज लागलं तुला, हे तोंडी करायचं असते 1400 रुपये. मग तू डायरेक्ट करायचं असतं कसं? 7%ची किंमत 1400 रुपये आहे. तर तुला काय काढायला विचारले त्यानं? मुद्दल. मग मुद्दल स्वतःमध्ये किती असते? 100%. मग 7 दुनी 14 म्हणजे भावा डबल केलंय, 2 गोळ लावल्यात. इथं पण तोच येणार, डबल करून 2 गोळ. 100 ची डबल 200 आणि वरचे 2 गोळे. असं खा, असं खा, एकच आहे. पण माझं म्हणणं असेल हे सगळं हवेत करायचं, डोक्यात करायचं, डोळ्याने करायचं आणि एवढं फक्त कॅल्क्युलेशन करायचं. मोजून 5 ते 10 सेकंदाच्या आत उत्तर येतं. ठीक आहे, विषय कळला का? हा, मग आपण आता पुढे जाऊया. नेक्स्ट बघा भावांनो, सेम प्रश्न दिलाय. काय दिले? व्याजाचा दर 18%वरनं 12% केल्यास ग्राहकाला 3.5 वर्षाचे व्याज 2100 रुपये मिळते. तर मुद्दलाची रक्कम किती? दादा आत्ताच तुला सांगितलं. एक तर तू काय कर, दर दिलेल्या वर्षामध्ये कन्वर्ट कर, म्हणजे व्याजाला मॅच होईल, किंवा डायरेक्ट दर वार्षिक ठेव आणि जे काही तुझं व्याज आलेलं आहे त्याला तू परत काय करून फिरून एका वर्षात कन्वर्ट कर. फक्त डोक्यात ठेवायचं, एका वर्षाचं व्याजाचा दर असेल तर एका वर्षाचं व्याज पाहिजे, आणि जर 4 वर्षाचा व्याजाचा दर असेल तर मग 4 वर्षाचं व्याज पाहिजे. तेवढं डोक्यात असले काय प्रॉब्लेम नाही. मग मी काय करतो, सरळ एका वर्षावरच येतो. मग भावा 18%चे 12% म्हणजे काय झालं भावा? 3.5 वर्षाचे 2100 रुपये मिळते. मग आता काय झालं? 18%वरून 12% झाले म्हणजे थोडक्यात काय झाले बाबा? व्याजाचा दर 18%वरून 12% केल्यास ग्राहकाला 3.5 वर्षाचे व्याज 2100 रुपये मिळते. म्हणजे त्याला थोडक्यात फरक म्हणला. आता ऍक्च्युली कमी झाले म्हणजे तेवढं त्याला कमी भेटायला पाहिजे, नाहीतर मग एक काम करावं लागेल, 12% अलीकडे 18% म्हणजे मगाच्या सारखं. जर 12%चं 18% झालं म्हणजे 6% वाढलं तर व्याज वाढणार आहे, आणि 18%चं 12% म्हणजे 6% कमी झालं तर व्याज कमी होणार आहे. फक्त फरक आहे असं समज, काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे मला कळलं, जो काय व्याजाचा दर आहे तो भावा एका वर्षाला 6%चा फरक आहे. हे डायरेक्ट तुझ्यासाठी करतोय. आता व्याज, त्यानं काय बोलले? व्याज इकडे मी घेतो 3.5 वर्षामध्ये दाद्या त्याला किती भेटले? 3.5 वर्षाचं 2100 रुपये. आपल्याला काही करून काय करायचंय? एका वर्षामध्ये कन्वर्ट करणं लय गरजेचं आहे दादा. ठीक आहे, मग मी काय करतो, आता ह्याला जरा एक जुगाड तुला अजून एक सांगतो. बघ, 3.5 वर्षाला जर 2100 भेटलं असतं तर 7 वर्षाला का? तर मला कॅल्क्युलेशनला सोपं व्हावं म्हणून ह्याची डबल केली तर ह्याची पण डबल. साधा सोपा हिशेब आहे दाद्या. 3.5 वर्षाला जर 2100 रुपये व्याज भेटत असेल तर एका वर्षाला किती भेटणार? 7 वर्षाला किती भेटणार आहे? 4200. आणि आता एका वर्षाचं काढ. असं का केलं तर साड म्हणल्यावर पाडा म्हणायला 3.5चा पाडा येतो का तुला? मन बर दुखतो दादा, म्हणून आपण असं केलं. मग 7चं 42, 7 सकून 42 म्हणजे 600 रुपये. मग आता करून बघ दाद्या, एका वर्षाला 600 तर 3 वर्षाचं 1800 आणि अर्ध्या वर्षाचं 300 म्हणजे 2100 रुपये मॅच झालं. मग एका वर्षाचं 6% आणि व्याज मला भेटतं एका वर्षाला 600 रुपये. कामच तमाम झालेलं आहे. मग तू डायरेक्ट म्हणू शकतो 6%ची किंमत 600 रुपये आहे. का? तर एका वर्षाचा दर आहे आणि एकाच वर्षाचा व्याज आहे. मग काम झालं बाबा. मग काय होईल? 6%ला 600. त्यानं काय विचारले? मुद्दल. मग मुद्दल स्वतःमध्ये किती असते बावड्या? 100%. मग 6ला 6 तर 100ला 100 आणि वरचे 2 गोळे तर इथं पण 2 गोळे लावायचे, किंवा 100 पट आहे तर ह्याची पण 100 पट करायची, म्हणजे 100 एक 100 आणि वर्षे 2 गोळे. मग ती रक्कम काय असणार आहे दाद्या? 10,000 रुपये. कुठे आहे दाद्या? सी फॉर छत्रपती. ओके, नेक्स्ट. तर बघ बाबा,
आणि सगळ्यात महत्वाचं भावा, आता आपण जे काय बघत आहे हे जी जर तुला डायरेक्ट पीडीएफ पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे दाद्या, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. ठीक आहे. नसल चॅनल बऱ्याच वेळा काय होतं टेलिग्रामला सर्च केलं दाखवत नाही, तर सरळ डिस्क्रिप्शन मध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिले, त्या लिंकवर जायचं, चॅनल जॉईन कर. तिकडं मी जे काही युट्यूबला शिकवतोय दाद्या त्याच्या डायरेक्ट पीडीएफ तिथे भेटेल, तू पीडीएफ डाउनलोड करू शकतो. ठीक आहे. उगाच स्क्रीनशॉट काढायची गरज पडणार नाही. बघ दादा, पुढचा प्रश्न आता जरा थोडा वेगळा विषय आहे, बघ समजून घे. हा प्रश्न लय वेळा येतो पेपरात. बघ दादा काय म्हणले, एका रकमेची 4 वर्षाची रास आहे 7,000 रुपये आणि 3 वर्षाची रास आहे दाद्या 6,500 रुपये, तर ती रक्कम कोणती म्हणते? ती रक्कम कोणती? मग दादा काय झाले बघ, 4 वर्षाची रास आहे 7,000 रुपये, मग तू डायरेक्ट सरळ सरळ करून टाकीशे. 4 वर्षाची 7,000 रुपये तुला रास आहे. आता रास म्हणजे तुला कळायला पाहिजे, सुरुवातीला काहीतरी रक्कम बँकेत टाकली असेल किंवा कोणाकडनं जर घेतली असेल त्याला 4 वर्षाचं व्याज लागले, म्हणजे हे जे आहे ना सुरुवातीची घेतलेली रक्कम म्हणजे मुद्दल आणि त्याच्यात 4 वर्षाचं व्याज आहे दाद्या, हे दोघं मिळून 7,000 रुपये झाले. म्हणजे 4 वर्षाचं व्याज ह्यात ऍड झाले. आणि ती जर 3 वर्ष ठेवली असती, म्हणजे असं समज बँकेत जर सुरुवातीला जे काय पैसे घेऊन गेला 4 वर्षासाठी ठेवलं तर 7,000 रुपये येतात, तर 3 वर्षामध्ये दाद्या किती येणार आहे ती? 6,500 रुपये येणार आहे ती. येते लक्षात? मग आता झाला विषय. मग आता तुला कळलं असेल, जर तू 4 वर्ष ठेवलं तर 7,000 रुपये आणि 3 वर्ष ठेवलं की 6,500. मग आता हे 6,500 परत काय दाद्या, सुरुवातीला जे काय पैसे ठेवलं म्हणजे मुद्दल आणि 3 वर्षाचं व्याज आहे. बरोबर आहे का? मग मला सांग, तू 4 वर्ष ठेवलं की तुला 7,000 रुपये भेटतात आणि 3 वर्ष ठेवले की 6,500. म्हणजे तू सुरुवातीला ठेवल्याला तर भेटतातच आणि वरचं व्याज. म्हणजे तुला कळलं असेल 4 वर्षाचं 3 वर्ष म्हणजे तू 1 वर्ष जर कमी ठेवलं म्हणजे 1 वर्षाचा फरक पडला तर इकडे किती रुपयाचा फरक पडतोय दाद्या? 500 रुपयेचा. आणि हा जो काही फरक असतो तो फक्त आणि फक्त कोणाचा असतो दाद्या? व्याजाचा असतो. म्हणजे तुला सरळ सरळ कळते, एका वर्षाचं व्याज आहे 500 रुपये. मग तुला ती रक्कम काढायची म्हणजे मुद्दल काढायचे. मग काय करणार तू? एक तर 3 वर्षाचं काढ, नाही तर 4 वर्षाचं. मी दोन्हीकडनं काढून धावतो. आधी 4 वर्षाचं काढूया. मग एका वर्षाला जर 500 रुपये तर 4 वर्षाला किती होणार दाद्या? 2,000 रुपये होणार का नाही? म्हणजे 4 वर्षाचं व्याज आहे 2,000 रुपये. मग दाद्या जर ह्यातनं व्याज कटले की ती सुरुवातीची रक्कम म्हणजे मुद्दल भेटणार आहे आणि ती दोन्हीकडनं सारखीच येणार आहे. सारखं असेल तरच असं होतं, नाही तर असं होऊ शकत नाही. मग झालं 7 मधनं 2 गेल्यावर खाली किती राहतात? 5,000 रुपये. मग ती सुरुवातीची रक्कम किती होती दाद्या? 5,000. एखादा मला इकडं काढून दाखव. बघ दाद्या, लगेच धावतो काढून बघ. मग काय होईल बघ, एका वर्षाला 500 रुपये, मग 4 वर्षाच्या ऐवजी मी 3 वर्षाचं काढलं असतं. मग तू सरळ म्हणायचं एका वर्षाला 500 तर 3 वर्षाचं किती झालं? 1,500 रुपये झालं का? मग भावा ह्या 6,500 रुपये मध्ये 1,500 रुपये काय आहे? व्याज आहे. मग 1.5 कटल्यावर खाली किती राहतात? अरे ह्यातनं व्याज काढ ना, राहिलेलं काय असणार आहे? मुद्दलच असणार आहे. सारखी आली का नाही? म्हणून एवढं करायचं नाही, एका साईडनं कुठनं तरी काढून घ्यायचं. उगं दोनदा खेळत नाही बसायचं. उगं तुझ्यासाठी धावले मी. रास म्हणलं की लगेच कळलं पाहिजे, मुद्दल आणि जेवढे पण वर्ष दिले तेवढ्या वर्षाचं व्याज आहे. ठीक आहे. तर ह्याचं काय उत्तर आलं दाद्या? 5,000 रुपये. पुढचा प्रश्न बघ काय दिलंय, दशादशे किती टक्के दराने एका रकमेची 2 वर्षाची रास म्हणते दाद्या 24,000 रुपये आणि 5 वर्षाची 30,000 रुपये होते, तर ती मिळेल. हा, तर दर किती म्हणते दाद्या? मग आता त्यानं रक्कम न विचारता काय विचारलंय? दर विचारलाय. काय प्रॉब्लेम नाही. दर विचारायसाठी तुला एक तर ती रक्कम पण माहित पाहिजे आणि त्या रकमेवर एका वर्षाचं व्याज. मग ह्या प्रश्नात सुद्धा आपल्याला काय करता आला असता? दर काढता आला असता. लगेच काढू दर दाद्या. कसा काढतो बघ आता दर इथं. मला सांग, ह्या प्रश्नात सुद्धा दर काढता आला असता. तुला दर जरी विचारला तर एका वर्षाचं व्याज माहित होणं गरजेचं आहे. मग तुला कळलं 4चं 3 वर्ष म्हणजे एका वर्षाचाच फरक आहे आणि इथं 500 म्हणजे एका वर्षाचं व्याज किती भेटतं तुला? 500 रुपये. मग ती रक्कम काढायसाठी तुला काय करावं लागेल? 4 वर्षाचा नाही तर 3 वर्षाचा आधी व्याज काढावं लागेल. समजा तू 4 वर्षाचं काढलं असतं 2,000 रुपये, मग ह्यात 2,000 घेतल्यावरती सुरुवातीची रक्कम किती होती? 5,000. मग काम झालं. तुला आता दर काढायचा व्याजाचा. एका वर्षाचं व्याज किती आहे बावड्या?
500 रुपये व्याज कुणावर भेटतंय र? 5,000 वर. रक्कम खाली टाकायचं आणि एका वर्षाचं व्याज डायरेक्ट दिसते. 5,000चं 500 म्हणजे 10%. नसेल तर गुणिले 100 कर दादा. ठीक आहे. मग हे 2 शून्य, ह्या 2 शून्याला कटले आणि हा पण गोळा कटला आणि 5 10 50. मग दर विचारला असता तर किती आला असता भावड्या? 10%. ह्या प्रश्नात सुद्धा तू दर विचारला असता तर काढू शकतो. मग आता पुढच्या प्रश्नात फक्त दर विचारलाय दाद्या, त्यासाठी तुला रक्कम काढणं गरजेचं आहे. मग चल बघ आता परत मगाच्या सारखं काय म्हणतंय, काहीतरी दर आहे तेच काढायचंय. 2 वर्षाची रास म्हणते, म्हणजे 2 वर्ष जर तू बँकेत ठेवलं तर तुला 24,000 रुपये भेटतात. आणि जर 5 वर्ष ठेवलं तर तुला किती भेटतात दाद्या? 30,000 रुपये भेटतात. ओके. मग झालं. मग तुला कळते 2चं 5 झाले म्हणजे किती वर्षाचा फरक पडलाय? 3 वर्षाचा फरक पडलेला आहे. बरोबर आहे का? मग 2चं 5 झाले म्हणजे 3 वर्षाचा फरक आहे दाद्या. तर इकडं पण जो काही फरक असणार तो 3 वर्षाच्या व्याजाचा असणार आहे. कारण तू जर बँकेत 2 वर्ष ठेवलं तर 24,000. 24,000 म्हणजे काय? तू जे सुरुवातीला रक्कम ठेवली ती आणि 2 वर्षाचं व्याज, तशी ती रास आहे. रास. रास म्हणजे तरी काय? मुद्दल प्लस सरळ व्याज. सरळ व्याज धडा चालू आहे म्हणून सरळ व्याज. चक्रवाढ व्याजाच्या वेळेस मुद्दल आणि चक्रवाढ व्याज दोघं मिळून काय होते? रास होते. मग आता काय झालं? हे 2 वर्षाचं व्याज आणि सुरुवातीची रक्कम आहे. ही 5 वर्षाचं व्याज आणि रक्कम आहे. मग 2च्या ऐवजी 5 वर्ष ठेवलं तर 3 वर्ष वाढवल्यामुळं डायरेक्ट 24 30,000 झालं, म्हणजे 6,000 वाढवून आलं, म्हणजे 6,000 व्याज जास्त भेटलं. किती वर्षाचं? 3 वर्षाचं. मग तू इथं खाली म्हणू शकतो 3 वर्षाला जर तुला 6,000 रुपये व्याज भेटत असेल, हे व्याज आहे, तर तुला दर काढताना कायम एका वर्षाचं व्याज काढायचंय. मग एका वर्षाला किती होणार दाद्या? 3 दुनी 6 म्हणजे 2,000 रुपये होईल का नाही? मग एका वर्षाचं व्याज माहित झालंय, पण मला एकतर रक्कम काढावं लागेल दर काढायसाठी. मग मी काय करतो? 2 वर्षाचं काढून घेतो. मग एका वर्षाला 2,000. तर मी एक काम करतो, काय 2 वर्षाचं काढून घेतो. 3चं 5चं काढलं तरी चालते दाद्या. मग 2 वर्षाचं किती होईल दाद्या? मग 1 वर्षाला 2,000 तर 2 वर्षाला 4,000 रुपये. मग चला, मग मला माहित झालं 2 वर्षाचं व्याज 4,000 रुपये आहे. मग मी काय करतो? ही कोण कोण आहे? मुद्दल म्हणजे सुरुवातीची जी काही रक्कम आहे आणि त्याच्यामधलं काय आहे? व्याज आहे. व्याज. चला, 4,000 जर व्याज असेल, इथं पण बघू शकतोस तू, एका वर्षाला 2,000 तर 5 वर्षाचं 10,000. ह्यातनं 10,000 कटलं तर परत 20,000च येतंय की. म्हणजे ती सुरुवातीची रक्कम किती होती भावड्या? 20,000 रुपये. माझा तुला दर काढायचा आहे. मला सांग, 2,000 रुपये व्याज, एका वर्षाचं व्याज 2,000 आहे. कुणावर? 20,000वर. मगाच्या सारखं झालं. टक्के काढायचे, गुणिले 100 कर. हे 2 गोळं ह्या 2 गोळ्याला कटलं, परत हे 2 गोळं कटलं आणि बेक बेनवरचा गोळा, म्हणजे दर किती झाला दाद्या? 10%. दर काय असणार आहे? 10%. डी फॉर देवसेना. येते लक्षात? नेक्स्ट बघ दाद्या, आपण आज सरळ व्याज ह्याच्यावरचे काही महत्वाचे गणित घेतले, ते पण बिगर सूत्रानं विदाउट फॉर्म्युला कसं सोडवायचं ते बघितलं, आणि स्पेशली सुरुवातीचं जे काही गणित होते डोळ्याने कसे उडवायचे ह्याच्याबद्दल बोललो. त्यासाठी महत्वाचं तुला टक्के काढणे येणं गरजेचं होतं. मग तुला मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाद्या शेकडेवारी भाग 1 दिलाय, त्याच्यामध्ये टक्के कसे काढायचे ते डिटेलमध्ये सांगितलंय. ते परत एकदा सांगतो, जाऊन बघ. आणि महत्वाचं आज जे काय आपण शिकवलं ते जे जर तुला डायरेक्ट पीडीएफ पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे दाद्या, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. सोमनाथ डोंबे सर टाक, नाही सर्च झालं तर टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. ती टेलिग्रामची लिंक, तिथनं तू टेलिग्रामचा चॅनल जॉईन करून घे आणि आज झालेल्या लेक्चरची पीडीएफ दाद्या तू डाउनलोड करून घे. आजचा व्हिडिओ दादा तुला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग. व्हिडिओ आवडला तर लाईक कर, शेअर कर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.